इंग्लिशमध्ये एक शब्द आहे क्लॅरिटी, त्याला मराठीमध्ये स्पष्टता असं म्हणतात। स्पष्टता म्हणजे जे जसं आहे तसं दिसणं। आता जे जसं आहे तसं दिसण्यासाठी तुमची ज्ञानेंद्रिय सक्षम असणं गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची एकाग्रता महत्त्वाची। का कमवतो आपण? स्पष्टता आहे तुम्हाला? जर असेल तर किती कमवायचं याची तुम्हाला क्लॅरिटी असेल। तुम्हाला मिळालेलं तंत्रज्ञान, तुम्हाला मिळालेली शक्ती, तुम्हाला मिळालेली धनसंपत्ती, ही ऊर्जा तुम्हाला विकासाकडे, आनंदाकडे, समृद्धीकडे, तृप्तीकडे नेते का? की आणखीन तुम्हाला असुसलेली करते? आणखीन तुमची वासना आणि कामना जागृत करते? याचं चिंतन करणं गरजेचं आहे। याच्यासाठी सद्गुरू सांगता की जीवनामध्ये स्पष्टता जर नसेल तर तुमचा तो आत्मविश्वास तुम्हाला विनाशाकडे घेऊन जातो। ज्यांच्याकडे क्लॅरिटी नाही आहे ना, त्यांना कॉन्फिडन्सची गरज असते। आणि तुमच्याकडे क्लॅरिटी नसेल तर तुम्ही मूर्ख साबित होणार आहे। फक्त वेळेची गरज आहे। आज किंवा उद्या किंवा परवा किंवा त्यानंतर कधीतरी तुम्ही मूर्ख साबित होणार आहे आणि तुमची ती मूर्खता तुम्हाला संपवणार आहे। मग अस्पष्टता म्हणजे काय? अस्पष्टता म्हणजे असत्य। स्पष्टता कशामुळे येते? ज्ञानामुळे येते। ज्ञान कशातून प्राप्त होतं? कृतीमधून आलेल्या अनुभवांतून जे प्राप्त होतं त्याला बोध असं म्हणतात। त्या बोधातून ज्ञान प्राप्त होतं। जर तुम्हाला बोध निर्माण झाला, तुम्ही एखादी कृती करताय आज आणि त्या कृतीतून तुम्हाला जर अनुभव येतोय, त्या अनुभवातून तुमची प्रगल्भता वाढते, तर तुमची स्पष्टता आणखीन क्लिअर होणार। जगामध्ये प्रत्येक कृती करत असताना त्या कृतीमधलं रहस्य त्यालाच कळतं जो त्यातून बोध घेतो। हा बोध जो आहे ना, तो तुम्हाला क्लॅरिटीकडे घेऊन जातो। मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे आणि क्लॅरिटी आणण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये स्थिर झालं पाहिजे। अनुभव हा जागृतपणे, एकदम जागृतपणे प्रत्येक गोष्टीचा अनुभव जागृतपणे करा। ज्यावेळेस तुम्ही जागृतपणे अनुभव घ्याल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामधली व्यर्थता कळेल, त्याच्यामधली सार्थकता पण कळेल। आपण स्वतःचा विचार करावा की आपल्याला स्वतःला जर क्लॅरिटी नाही आहे तर आपण दुसऱ्यांच्या क्लॅरिटीबद्दल बोलण्याला आपल्याला तो अधिकार नाही। आणि म्हणून सद्गुरूंनी सांगायचं आहे की आत्मविश्वासाच्या गोष्टी खूप केल्या जातात। आज समाजामध्ये ट्रेनिंगमध्ये प्रोफेशनल्स खूप सांगतात की तुम्ही आत्मविश्वासाने जगा, आत्मविश्वासाने काम करा आणि क्लॅरिटीचे 3-13-9 बारा वाजवा। आत्मविश्वासाची गरजच नाही आहे। तुमच्याकडे जर स्पष्टता असेल तर, तुमची इंद्रिय जर स्पष्ट काम करत असतील तर तुम्हाला आत्मविश्वासाची बिलकुल गरज नाही। तुमच्याकडे आत्मविश्वासापेक्षा तुम्हाला ज्ञानाची गरज आहे, बोधाची गरज आहे। आणि तो बोध जो आहे तो कर्मातून प्राप्त होतो, अनुभवातून प्राप्त होतो। म्हणून माणसाला कर्मात रमता आलं पाहिजे, फळात नाही। जो फळात रमला तो आत्मविश्वासाच्या रस्त्याने वाया गेला। जो कर्मामध्ये रमला त्याला माहिती मला कर्मातून अनुभव मिळणार। तुम्ही जर जागृत राहून आनंदाने संपूर्णपणे समर्पण घेऊन जर प्रचंड उत्साहाने जर कर्म केलं तर त्यातून तुम्हाला बोध प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। कर्मामध्ये रमणं हेच जीवन आहे, हे सद्गुरूंना सांगायचं आहे। आणि मग तुम्ही जर कर्मात रमलात तर तुम्हाला बोध प्राप्त होईल, बोधातून स्पष्टता येईल आणि स्पष्टतेतून तुमचं जीवन समृद्ध होईल, त्याला तृप्ती मिळेल। आणि तुम्ही जर हा रस्ता जर भटकलात तर तुम्ही आत्मविश्वासाच्या घातक मार्गाने जाल आणि स्वतःचा विनाश ओढून घ्या। मित्रो, इंग्लिशमध्ये एक शब्द आहे क्लॅरिटी, त्याला मराठीमध्ये स्पष्टता असं म्हणतात। स्पष्टता म्हणजे जे जसं आहे तसं दिसणं। आता जे जसं आहे तसं दिसण्यासाठी तुमची ज्ञानेंद्रिय सक्षम असणं गरजेचं आहे। ज्याच्या डोळ्याला मोतीबिंदू झालेला आहे त्याला स्पष्ट दिसण्याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो। किंवा ज्याला चष्मा लागलेला आहे, जवळचा लांबचा कुठलाही असो, त्याच्याकडनं काही गोष्टींच्या बाबतीमध्ये अंदाज नेहमी काय होणार त्याचा? चुकणार आहे। नाही रे, मला माहिती आहे, नेहमीच्या पायऱ्या आहे माझ्या। जेव्हा त्याचा अंदाज चुकतो आणि अपघात होतो तेव्हा त्या अस्पष्टतेचे परिणाम त्याला भोगावे लागतात। स्पष्टता येण्यासाठी काय गरजेचं आहे? स्पष्टता येण्यासाठी तुमची ज्ञानेंद्रिय सक्षम असणं गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची एकाग्रता महत्त्वाची।
एवढ्या मोठ्या गोंगाटामध्ये तुम्हाला तुमच्या परिचयाचा आवाज कसा स्पष्ट ऐकू येतो? आणि एरवी मोठ्याने मारलेली हाक सुद्धा आम्हाला ऐकू येत नाही. म्हणजे तुमची ज्ञानेंद्रिय सुद्धा कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतात आणि कोणाच्या तरी इशाऱ्यावरती जागृत आणि सुप्त अवस्थेमध्ये जातात. रात्रीच्या वेळेस तुम्ही झोपलेले असता त्यावेळेस तुमची ज्ञानेंद्रिय सुद्धा झोपलेली असतात. जर त्या ठिकाणी जर जागृत असेल, कोण जागृत असेल, तर तुमची चेतना जागृत असेल, तर तुमची ज्ञानेंद्रिय झोपेत सुद्धा सक्रिय असतात. जसे एखादी व्यक्ती झोपताना जागसूद झोपते असं आपण म्हणतो, म्हणजे झोपेत सुद्धा त्याची जागेपणाची शुद्ध हरपलेली नसते. कुठे थोडासा आवाज जरी झाला, कुठे हालचाल जरी झाली, तरी लगेच त्याला जाग येते आणि तेवढ्याच तत्परतेने परत तो झोपी पण जातो. सामान्यपणे माणसांची समस्या आहे की झोप मोडली तर परत झोप येत नाही. काही नाही रे, रात्री झोप मोडली, झोप मोड झाली, परत झोपच नाही आली. म्हणजे तुम्ही एका विशिष्ट चक्रामध्ये स्वतःला अडिक्ट केलेलं आहे. एका विशिष्ट जीवनशैलीमध्ये तुम्ही स्वतःला असं बांधून टाकलेलं आहे. थोडा जर बदल झाला तर लगेच तुमच्या दिनचर्येमध्ये बिघाड होतो. तुम्ही जर माणूस असाल आणि पूर्णपणे संवेदनशील असाल तर तुमच्याकडनं त्या गोष्टी अनुकूल करून घेण्याची अपेक्षा आहे. जर माणसाला जर जेवण उशिरा झालं तर माणूस मांजरीसारखा किंवा कुत्र्यासारखा किंवा वाघासारखा लगेच बोचकाडायला सुरुवात करत नाही. तुम्ही पाहिलं एखादं जेवण उशिरा झाला मग तुम्ही बायकोला बोचकाडलेला माणूस पाहिला का एखादा? आपण सोडा, माणसामध्ये पण असतात असे. म्हणजे माणसाकडे बोध आहे जो जनावरांकडे नाहीये. का कमवतो आपण? स्पष्टता आहे तुम्हाला? आहे? जर असेल तर किती कमवायचं याची तुम्हाला क्लॅरिटी असेल. इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले, आम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये खरोखर त्यांची वृत्ती, त्यांची वागणूक, त्यांच्या जे स्वार्थपणाचा जो कळस आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी केलेले अत्याचार हे सर्व घृणास्पद आहे, निंदनीय आहे. परंतु त्यांची जीवनाकडे पाहण्याची जी सौंदर्य वृत्ती आहे आणि जीवनाच्या बाबतीमध्ये त्यांची जी जागृती आहे, ते कमवता सुंदर जीवन जगण्यासाठी. म्हणून त्यांच्या स्थापत्य कलेमध्ये सुंदरता आहे, त्यांच्या जीवनशैलीमध्ये व्यवस्थितपणा आहे, त्यांच्या जीवनशैलीमध्ये सर्व प्रकारच्या आहाराची विहाराची रचना आहे. यापेक्षाही सुंदर भारतीय वैदिक परंपरेमध्ये होती. परंतु त्यांनी आध्यात्मिक स्तरावरती ते करू शकले नाही, कारण त्यांना त्याचं ज्ञानच नाही. पण त्यांनी शारीरिक आणि मानसिक स्तरावरती सुंदर जीवनाची व्यवस्था रचना केली. त्यांनी बांधलेली घरे असतील, त्यांनी निर्माण केलेले पूल असतील, त्यांनी निर्माण केलेली नवनवीन व्यवस्था असेल, त्या व्यवस्थेमध्ये जीवन केंद्रित होतं. जीवनाचा आनंद ते कमवायचे, त्यासाठी जीवनाचा आनंद घेण्यासाठी. आपण आपल्याला अनुकूल काय आहे, मला गाची गरज काय आहे ह्याचा विचार न करता फक्त जीवनशैली आणि लाईफस्टाईल म्हणून आम्ही काय करतो, व्यवस्था निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो. त्याने बंगला बांधला म्हणून मी बांधणार, त्याने गाडी घेतली म्हणून मी घेणार. ही जी विकृत व्यवस्था आहे, ही विकृत संस्कार आहे, हा संस्कार खरोखर आम्ही सर्वांनी इंग्रजांकडे पाहून घालवला पाहिजे. त्यांच्या पोशाखामध्ये, त्यांच्या राहणीमानामध्ये, त्यांच्या रचनेमध्ये त्यांनी या जगावर राज्य का केलं? कारण मी फार दिवसांपासून असा विचार करायचो की अरे, ही प्रकृती, ह्या परमात्मा जर सर्वांवर समान न्याय करतो तर त्याने इंग्रजांसारख्या अत्याचारी लोकांना त्यांनी एवढ्या 122 देशांवरती जगामध्ये राज्य करण्याचं
संधी कशी दिली असेल? हा तर किती मोठा अन्याय आहे. आमचा ईश्वरच जर अन्यायकारक आहे, तर तो खरंच आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा मला ह्या गोष्टीवर माझं पूर्ण लक्ष गेलं, तेव्हा असं लक्षात आलं, की विकासाची गंगा ही इंग्रजांनीच जगामध्ये पसरवली. आम्हा भारतीयांचं दुर्दैव पहा ना, आम्ही आमच्या वेदाची परंपरा समजू शकलो, त्या बाबतीत आम्हाला स्पष्टता आहे, ना इंग्रजांच्या बाबतीमध्ये आम्हाला स्पष्टता आहे. आम्ही इंग्रजांकडनं सत्ता तर काढून घेतली. काढून घेतल्या घेतल्या आम्ही दुभंगलो. असं म्हणतात आता, गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले. ही जी मानसिकता आहे, त्यांच्याकडनं आम्ही हे गुण घेतले, सत्ता करण्याचे, शोषण करण्याचे. परंतु त्यांच्याकडनं आम्ही त्यांची सौंदर्य वृत्ती, त्यांची जीवन केंद्रित जीवन पद्धती ही आम्ही घेतली नाही. आपल्याकडे 10,000 पगारावाला माणूस असो किंवा 1,00,000 रुपये पगारावाला माणूस असो, दोघांची जीवनशैली सारखीच आहे. म्हणजे जीवनाची व्यवस्था बघा, नवे नवे खराब आहे. गरीब एक वेळेस स्वस्त असतो, परंतु जो ज्याच्याकडे पैसा आलेला आहे, ज्याच्याकडे समृद्धी आलेली आहे, तो बऱ्याच अंशी रोगांना बळी पडलेला असतो. त्याची जीवनशैली, त्याची दिनचर्या, जीवनशैली म्हणण्यापेक्षा मी दिनचर्या शब्द वापरेल, त्याची दिनचर्या ही आणखीन खराब असते. मग तुम्ही संपत्ती किंवा सत्ता जी हासिल केली, त्याच्याबद्दल तुम्हाला स्पष्टता आहे का? तुम्हाला मिळालेले तंत्रज्ञान, तुम्हाला मिळालेली शक्ती, तुम्हाला मिळालेली धनसंपत्ती, ही ऊर्जा तुम्हाला विकासाकडे, आनंदाकडे, समृद्धीकडे, तृप्तीकडे नेते का? की आणखीन तुम्हाला असुसलेली करते? आणखीन तुमची वासना आणि कामना जागृत करते? याचं चिंतन करणं गरजेचं आहे. याच्यासाठी सद्गुरू सांगता, की जीवनामध्ये स्पष्टता जर नसेल, तर तुमचा तो आत्मविश्वास तुम्हाला विनाशाकडे घेऊन जातो. आज माणसांनी आणलेलं सर्व तंत्रज्ञान, अगदी छोट्याशा मोबाईल पासून ते सॅटेलाइट पर्यंत आणि मोठमोठ्या तंत्रज्ञानापर्यंत, सर्व गोष्टींचा वापर हा विनाशासाठीच आहे. आपण असं म्हणतो, की अरे शहाजहान यांनी काय केलं? बरोबर आहे. बायकोसाठी ताजमहाल. आमच्या राजपूत राजांनी राजस्थानमध्ये सुंदर सुंदर किल्ले बांधले, ज्याचा वापर इंग्रजांनी राहण्यासाठी केला, महाल म्हणून केला. मित्रांनो, ही जी त्यांची सौंदर्य वृत्ती होती, त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी आपलं संपूर्ण व्यवस्था निर्माण करण्याची जी वृत्ती होती, या सगळ्याची त्या गोष्टी आम्ही त्यानंतर तयार केल्या का? जगातलं आश्चर्य म्हटलं जावं असं काही आजच्या काळामध्ये आम्ही काय निर्माण करतो? आज जर आम्ही फिरायला जायचं म्हटलं तर दुबईचं नाव घेतो, सिंगापूरचं नाव घेतो. का घेतो? कारण त्या लोकांनी पैशांचा खऱ्या अर्थाने काय केला? सदुपयोग केला. संपत्तीचा सदुपयोग केला. आमची समस्या ही आहे, की पैसा मिळाल्यानंतर मला कोणीतरी म्हटलं, की "अरे, या लोकांना असं कमवण्याची किंवा असे मोठे होण्याची जिद्द का नाही?" कारण ते पाहताय, की आम्ही 25,000-30,000 रुपये कमवतो आणि आमचे जे अधिकारी आहे किंवा आमचे जे काही सीनियर्स आहेत, या क्षेत्रामध्ये दिग्गज आहे, ते तर लाखो रुपये कमवता, पण त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या दिनचर्येमध्ये, त्यांच्या जीवनमानामध्ये आणि आमच्या जीवनमानामध्ये तर काहीच फरक नाहीये. मग त्यांना कशाचं आकर्षण? माझ्यासारखा माणूस, ज्याला दिसणं कसं असावं किंवा कपडे कसे घालावे याचं काहीही भान नाही, कारण मला प्रभाव टाकण्याची तर इच्छाच नाही. तरी पण मी असा का राहतो, याचं चिंतन तुम्ही केलं पाहिजे. काल मी अतिशय एक सुंदर असा व्हिडिओ बघितला. अर्थातच तो फॉरेन मधला होता. एक लहान बाळ मोबाईलवर खेळत होता. त्याच्या आईवडिलांनी काय करावं, की त्यांनी मोबाईलला हात लावू नये असं त्यांना वाटायचं. मग सुट्टीचा दिवस होता.
त्यांनी खूप वेळा त्याला विनंती करून तो मोबाईल काही सोडत नव्हता. मग त्या दोघांनी सुंदर काम केलं. दोघं गेले आणि पुस्तकं आणली, सुंदर सुंदर चित्रांचे, सुंदर सुंदर कवितांचे, गाण्यांचे. आणि एकाने चित्रांचं पुस्तक घेतलं, एकाने कविताचं घेतलं. दोघींनी नवरा बायकोंनी अशा प्रकारे घेतल्यानंतर ते तिच्या दोन्ही बाजूने बसले. एक चित्र बघतोय सुंदर सुंदर, अरे वा किती सुंदर चित्र आहे, एक गाणं म्हणतोय, कविता म्हणतोय. त्याचं सहज लक्ष या दोघांकडे गेलं. त्यांनी तात्काळ मोबाईल फेकून दिला आणि तो सुद्धा पुस्तक घेऊन आला. तुम्हाला स्पष्टता नाहीये, हे लेकरू सांभाळायचं कसं? जन्माला घातलं प्रकृतीने, तुम्ही नाही. प्रकृतीने जन्माला घातलं. आम्ही म्हणतो नाही आम्ही जन्माला घातलो, याची पण क्लॅरिटी नाही आम्हाला. अरे आपण काय करू शकतो ह्याची जर तुम्हाला क्लॅरिटी नसेल, त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. बरोबर आहे. एखादा कॅशियर जर म्हटला, अरे आज मी किती श्रीमंत आहे, माझ्याकडे 200 कोटी रुपये आहे, संध्याकाळी तुला ती सोडून जायची. नवी नवी जाताना तू 1 रुपया पण घेऊन जाऊ शकत नाही. तुला वाटलं यातले 2 रुपये खर्च करावे चहाला, तरी पण तू करू शकत नाही. काहीच असंच आमच्या आयुष्यामध्ये. समजा मी जर म्हटलो, अरे मी तर करोडपती आहे, बरोबर आहे, मी नेहमी गमतीनं सांगतो, एक करोडपती असो किंवा एक सामान्य व्यक्ती असो, मजुरी करणारा, दोघांनाही सारख्या दर्जाचं जरी अन्न दिलं तरी दोघंही तेवढंच खाणार आहे जेवढं गरजेचं आहे. का असं आहे, मी श्रीमंत आहे म्हणून मी 4-5 जणांचं अन्न एकटाच खाऊ शकतो? हॅलो. किंवा मी श्रीमंत आहे म्हणून 4-5 ड्रेस एकावर एक चढू शकतो? हा, चढू शकतो तू, पण पुढे काय होईल हे बघ तू पहिले, आहे की नाही? हा, तुला किती मडवायचं तेवढं तू मडव, परंतु त्याचा जे परिणाम आहे तो परिणाम विनाशकारी आहे. म्हणजे आम्हाला जीवनाच्या संदर्भामध्ये ना संपत्तीच्या बाबतीत आमच्याकडे स्पष्टता आहे, ना संततीच्या बाबतीमध्ये आमच्याकडे स्पष्टता आहे, ना कामाच्या बाबतीमध्ये आमच्याकडे स्पष्टता आहे. जे काम आम्ही करतो त्याच्या बाबतीत आम्हाला स्पष्टता नाहीये. तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तुम्हाला हायवे क्रॉस करायला सांगितलं, आणि मला फुल कॉन्फिडन्स आहे, मी अजून 1000 वेळा गेलेलो आहे, फुल कॉन्फिडन्स आहे, मी जाणार. हां, तुम्ही जाऊ शकता. त्या रस्त्याने जे वाहन चालवणारे जे चालक आहेत त्यांच्या दयेवर तुम्ही जाऊ शकता. तुमच्या आत्मविश्वासावर तुम्ही जाऊ शकत नाही. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला एकतर हॉस्पिटलमध्ये नेईल किंवा स्वर्गात घेऊन जाईल. आणि जर तुमचे डोळे उघडे आहे तर तुम्हाला पलीकडे जाण्यासाठी आत्मविश्वासाची काय गरज आहे? मला वाटतं आत्मविश्वासाची फक्त मूर्खांनाच गरज असते. आत्मविश्वास मूर्खांकडेच असतो. कॉन्फिडन्स, ज्यांच्याकडे क्लॅरिटी नाहीये ना त्यांना कॉन्फिडन्सची गरज असते. आणि तुमच्याकडे क्लॅरिटी नसेल तर तुम्ही मूर्ख साबित होणार आहे. फक्त वेळेची गरज आहे. आज किंवा उद्या किंवा परवा किंवा त्यानंतर कधीतरी तुम्ही मूर्ख साबित होणार आहे आणि तुमची ती मूर्खता तुम्हाला संपवणार आहे. म्हणून जर क्लॅरिटी नाहीये तुमच्याकडे जर स्पष्टता नाहीये, तुम्हाला समोरचं जे चित्र आहे ते एक पाऊल टाकण्यासाठीची जी जमीन आहे ती तुम्हाला दिसणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचं यशाचं शिखर दिसण्याची काही गरज नाही. तुम्ही जे म्हणता की अरे अनेक लोकांनी पुढे काहीही कल्पना नसताना, कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसताना, अनुभव नसताना अशा अनोख्या क्षेत्रामध्ये उडी मारली आणि सक्सेसफुल झाले. त्यांचा विनाश कुठे झाला? इलॉन मस्क नासाला चॅलेंज केलं त्यांनी आणि करून दाखवलं की रॉकेट परत रियूज होऊ शकतं, रिटर्न परत उतरू शकतं.
नासाचे शास्त्रज्ञ म्हणले असं होऊ शकत नाही. मग त्याने प्रश्न विचारला, का होऊ शकत नाही? त्याच्या का उलट स्पष्टता आहे, त्याच्या का कॉन्फिडन्स नाहीये, त्याच्या का स्पष्टता जर नसती तर 2 वेळा अपयशी झाल्यानंतर संपूर्ण संपत्ती डावावर लावायची ही डेअरिंग त्यांनी केली नसती. तिसऱ्यांदा तो जर फेल झाला असता तर त्याच्याकडे विकायला पण काही नसतं राहिलं. पण त्याने ते डावावर का लावलं? कारण त्याच्याकडे काय होती? क्लॅरिटी होती. का त्याच्याकडे क्लॅरिटी होती असं शक्य आहे. बरोबर आहे. मग अस्पष्टता म्हणजे काय? अस्पष्टता म्हणजे असत्य, अंधार. स्पष्टता कशामुळे येते? ज्ञानामुळे येते. ज्ञान कशातून प्राप्त होतं? कृतीमधून आलेल्या अनुभवांतून जे प्राप्त होतं त्याला बोध असं म्हणतात. त्या बोधातून ज्ञान प्राप्त होतं. जर तुम्हाला बोध निर्माण झाला, तुम्ही एखादी कृती करताय आज आणि त्या कृतीतून तुम्हाला जर अनुभव येतोय, त्या अनुभवातून तुमची प्रगल्भता वाढते, तर तुमची स्पष्टता आणखीन क्लिअर होणार. मला सांगा, फ्रेम असतात, फ्रेम. पिक्सल म्हणता ना तुम्ही, पिक्सल, फ्रेम. एखादा सिनेमा, पूर्वीच्या काळी सिनेमा चलचित्रपट असायचे, तर एका सेकंदामध्ये किती फ्रेम चालायच्या? 23. तेव्हा तो सिनेमा दिसायचा पडद्यावर. पण कसा दिसायचा हो? थोडा अंधुक, थोडा ब्लर दिसायचा. बरोबर आहे ना? असा भुरकट भुरकट. त्याला आपण जो शार्पनेस म्हणतो तो नसायचा. त्याचे पिक्सल फाटलेले असायचे. बरोबर ना? पण जसजशा त्या फ्रेम्स 30 वर गेल्या, 40 वर गेल्या आणि HD झाल्या, हाय डेफिनेशन किती असतात? 40. मग 4K आम्ही ज्याला म्हणतो, त्यावेळेस काय वाढले? त्याच्या फ्रेम्स वाढले. मग स्टिल फोटोग्राफी आली, DSLR सिस्टम आली. का आली? क्लॅरिटी आणखीन वाढली. तुम्ही जेवढ्या फ्रेम्स वाढवल्या, जेवढी स्थिरता वाढवली, तेवढी क्लॅरिटी आली. म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत स्थिरता नाही, तोपर्यंत क्लॅरिटी नाही. चंचल मन, चंचल वृत्ती, तुमची वासना, तुमची कामना तुम्हाला नेहमी काय करणार? तुम्हाला ब्लरच करणार. जगामध्ये प्रत्येक कृती करत असताना त्या कृतीमधलं रहस्य त्यालाच कळतं जो त्यातून बोध घेतो. हा बोध जो आहे ना, तो तुम्हाला क्लॅरिटीकडे घेऊन जातो. आम्ही बोधासाठी जीवन जगतच नाही. आम्ही जेवण करताना त्या जेवणाचं काय रहस्य आहे, त्या घासामध्ये काय रहस्य आहे, हे जाणून घेण्यासाठी किती जागरूक असतो बरं. आणि त्यात काय रहस्य हो सर? खायचंय आणि चावायचंय. अरे बावळ्या, त्याच्यावर तुझं जीवन आहे. असं म्हटलेलं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ब्रह्म तुमच्या हातात आहे. रोज तुम्ही त्याचं ग्रहण करता, तरी पण तुम्ही अध्यात्माला मुकलेले आहात, तुम्ही शक्तीला मुकलेले आहात. त्याचं कारण काय? कारण तुम्हाला कळलंच नाही. कारण नेमकी ह्या अन्नामध्ये ब्रह्म कुठे आहे? तुम्हाला वाटलं हे असं खाल्लं म्हणजे झालं ब्रह्म. कुत्रं पण खातं तसं. मनुष्य म्हणून तुमच्याकडे बोध आहे. मग त्या बोधाचा वापर करून तुम्ही जर आहार घेतला, तर ह्याला लगेच कळतं की हा आहार मी खाल्ला पाहिजे की नाही खाल्ला पाहिजे, हा माझ्यासाठी आहे किंवा नाही. तुम्ही कुत्र्याला किंवा वाघाला घास टाका बरं, एकदम 1 नंबरचा आताच्या काळामधला सगळ्यात महागडा घास टाका, खाईल तो. 1,00,000 रुपयाचा आंबा तुम्ही त्या वाघाला द्या खायला, तो म्हणतो ज्या हाताने ठेवला तो हात दे. हा, तो आंबा तू खा दुसऱ्या हाताने. त्याला क्लॅरिटी आहे, परंतु ती प्रकृतीने दिलेली आहे. तो चुकूनही घासाने तुमचा आंबा नाही खाणार, लय महाग आहे म्हणून. पण आम्ही लय महाग वस्तू जर असली तर गरज नसली तरी घेऊन येतो. जर मला कोणी म्हटलं
की ही महागडी वस्तू आता स्वस्त मिळते. आपण विचार पण करत नाही, आपल्याला काही गरज नाही, तरी पण घेऊन येतो. फक्त सेल लागू द्या. या मार्केटिंगवाल्या लोकांना परफेक्ट माहीत झालेलं आहे, या मूर्खांना कसं विकायचं. यांनी यांच्या घरांमध्ये स्टोअर हाऊस करून ठेवलेले नको असलेल्या कितीतरी वस्तू गोळा करून ठेवल्या रे. ते घरी आल्यावर करतं, हे का आणलं मी? पाहुणे पण नाही म्हणता. ते म्हणता आम्ही पण आणलंय. तुमचं आमचं सेम आहे, शेम आहे रे. अशा जीवनावर लाजीरवाणं जीवन आहे. मित्रांनो, आम्हाला खरंच कोणत्या गोष्टींची गरज आहे, आमचं जीवन आम्ही कशा पद्धतीने जगलं पाहिजे, त्याची सुंदरता कशामध्ये आहे, त्याचा आनंद कशामध्ये आहे. आंब्याचा रस करायच्या नादामध्ये कोय आणि कातळ हातात राहिला, अख्खा रस इकडे तिकडे पांगून द्या. आता काय खातो? कोय भाजून खातो. बरोबर आहे ना. कांदा ठेचून फोडून खायचा ठरलं ना, आहे की नाही. तर कांदा ठेचायच्या नादामध्ये ते ताटच ठेचलं, अख्खं ताट वर उडालं. आता फक्त कांदा काय आहे की नाही. म्हणजे आम्ही कशा करता काय करतो, आमच्या कृती करत असताना आम्ही याच्यावर हसतो खूप, परंतु वास्तविकपणे आमच्या जीवनशैलीमध्ये, आमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आज आम्ही जर पाहिलं तर आमचं सर्व लक्ष जे आहे ते लोभाकडे आहे, मोहाकडे आहे, भोगाकडे आहे, किंवा काहीतरी साठवण्याकडे आहे, काहीतरी गोठवण्याकडे आहे, काहीतरी पाठवण्याकडे आहे. परंतु ते कशा करताय ह्याच्यासाठी बिलकुल आमचं लक्ष नाही. सद्गुरू तेच सांगता, आज मनुष्य समाधानी नाहीये. उलट जो सामान्य मनुष्य आहे तो तरी तुम्हाला समाधानी दिसेल. पण जी लोक एका विशिष्ट विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे थोडी समृद्ध झाली, त्यांच्याकडे काही गोष्टी आल्या, तर ती माणसं भरकटतात. तुम्हाला दिलेल्या शक्तीमुळे, तुम्हाला मिळालेल्या अतिरिक्त ताकदीमुळे, वेळेमुळे, ऊर्जेमुळे तुम्ही भरकटता. तुम्हाला जर ती शक्ती दिली तर तुम्ही त्यांनी विनाश ओढून आणता. आणि म्हणून सद्गुरू म्हणता की तुम्हाला स्पष्टतेची गरज आहे, आत्मविश्वासाची नाही. आत्मविश्वासाची गरज त्यांना असते ज्यांना आपल्या जीवनामध्ये क्लॅरिटी नसते. आणि जेवढे तुम्ही महत्वाकांक्षी बनाल, जेवढे तुम्ही अहंकारी बनाल, तेवढे तुम्ही आंधळे बनाल. मला एक गोष्टीची क्लॅरिटी आहे की मला शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवायचं आहे, मला माती सुपीक करायची आहे. त्या गोष्टीला सोडून मी इतर गोष्टींना महत्त्व देऊ शकत नाही. मग त्या गोष्टीच्या अनुषंगाने ज्या गोष्टी असतील त्या सर्व मी करायला तयार आहे. आज शेतकरी पण त्याला क्लॅरिटी नाही, शेती का करतो आपण. बरोबर आहे. आज कर्मचाऱ्याला क्लॅरिटी नाही, आपण काय कर्म करतो, आपण कोणत्या कर्माचे आचारी आहोत. तुम्हाला कर्माचे आचारी म्हणता, एखाद्याला आपण आचारी कधी म्हणतो, त्याला तो पदार्थ बनवता येतो. बरोबर आहे. तुम्ही कर्मचारी आहे आणि तुम्हाला तुमचीच कामं जमत, ते कामं तुम्ही सगळे बिघडवून टाकता. म्हणजे तुम्ही कर्मचारी आहे का दुराचारी आहे? आहे की नाही. दुराचारी आहे, पुण्य करता पापगडे. आहे की नाही. लोक प्रेम करायला जाता आणि दुश्मनी करून बसता. लोक पैसा कमवायला जाता आणि दरिद्री होऊन बसता. आहे की बघा ना, तुम्ही इंटरनेटवर एवढे ॲप येतात, एवढे
लिंक्स येतात, रात्रीतून पैसे दुप्पट का? अरे पण कोणाचे, हा प्रश्नच नाही होत. 5 मिनिटामध्ये दागिने चमकून घ्या. तर चमकून घ्या का चिमकून घ्या, नंतर लोभ आहे कारणीभूत. याला कारणीभूत ती लोक नाहीये जी तुमचं शोषण करता, ती लोक नाहीये. लोभ कारणीभूत आहे. आम्हाला फुकट पाहिजे. हा, महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं म्हणून 452 रुपयाचा रिचार्ज फ्री. पंतप्रधान योजनेमध्ये मंजूर झालेल्या रकमेसाठी आपलं नाव शोधा, APK फाईल. तुमचं सगळं अकाउंट पिऊन घेऊन जाईल ती PK. म्हणजे आपल्याला नेमके आपण कशा करता काय करतो याचं भान नसणं म्हणजे स्पष्टता नसणं. आणि म्हणून सगळं सांगावं लागलं. आज आम्ही जिकडे तिकडे बघतो, नात्यांचा विनाश आहे, आज तुमच्या करिअरचा विनाश आहे, आज बघा ना तुम्ही मैत्रीचा विनाश आहे, आज शांततेचा विनाश आहे. शांतताच नाही, सतत भणभण. पिसाळलेलं कुत्रं पाहिलं का तुम्ही कधी? हॅलो, पहा एकदा पिसाळलेलं कुत्रं पहा, दुरूनच पहा. इथे दुसरा नंबर तुमचा लागायचा. आज माणसं तशा प्रकारची झालेली आहे. भणभण भणभण, ते थांबतच नाही. सारखं एकूण तिकडे तिकून इकडे तिकून इकडे. कारण त्याचा मेंदू स्थिर नसतो. आणि म्हणून जेवपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला समोरचं क्लिअर दिसत नाही की मी हे का करतोय, तुम्हाला शिखर नाही दिसत, नाही दिसू द्या, पण तुमचा प्रवास कोणत्या दिशेने आहे आणि तो तुम्ही का करताय, तुम्हाला त्यातून आता आनंद मिळतोय का, तुम्हालाच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आनंद मिळतोय का, त्याच्यामधून सगळ्यांचं कल्याण साधलं जातंय का. बस एवढंच तर बघायचं आम्हाला. जर आमच्या करण्यातून जर कोणाचं कल्याण होत असेल, काल आम्ही सहज कोणाचं वेळेवर तरी गप्पा मारत होतो, ते म्हणे अमुक अमुक माणसं फिरायला गेले, कोण बँकॉकला गेलं, कोण दुबईला गेलं, कोण, आहे की नाही. म्हणजे तुम्हाला, मला विचारलं तुम्हाला नाही वाटत का फिरायला या? म्हटलं मला पहिल्यापासूनच प्रदर्शन आवडतच नाही. म्हटलं तिथं जायचं ना, आपण आपलं काय करायचं, मनोरंजन करायचं. आणि ते मनोरंजन करून आपल्या मनामध्ये आणखीन वासना तयार होते, अरे हे आपल्याकडे नाही. आणि तिकडून येताना दुःख घेऊन यायचं. बँकॉकवरून आलेले, दुबईवर आलेले 2-4 दिवस नुसते फोटोच बघत बसता. अरे आला तिकडून तू, आता दुसऱ्यांना पाहू दे. स्टेटसला ठेवता, बघा बघा मी कसा मजा करून आलो. अरे तुला मजा का सजा हे तुला आल्यावर कळलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही तिथे आहात तेव्हाच तुम्हाला थोडंसं बरं वाटतं. ज्या मिनिटाला तुम्हाला कळतंय की आम्हाला इथून जायचंय, त्या मिनिटाला दुःखाला सुरुवात होते. बरोबर आहे. आणि पुढच्या वर्षी परत कुठेतरी जायची इच्छा होते. आणि तिकडून आल्यावर कळतं बँकेमध्ये ₹2.25 लाख कमी झाले. आता हप्ता कसा फेडायचा? घराचा हप्ता, एक कोपरा गा आणतात तू आता. म्हणजे आम्हाला हे तुम्ही फिरायला जा किंवा जाऊ नका हा मुद्दाच नाही. जीवनाचा आनंद घेणे म्हणजे नुसतं प्रदर्शन पाहणे नव्हे. बरोबर आहे. एखादं जोडपं आहे आणि त्याच्या शेजारी दुसरं जोडपं राहायला आलं आणि ती स्त्री अतिशय सुंदर आहे. हा पार कलेक्टर आहे, उच्च पदावर आहे, पण यांनी गरिबीमध्ये असताना लग्न केले. आणि ते पाहिल्यावर तो साधा त्याच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे, क्लर्क आहे साधा, पण बायको सुंदर आहे. याला त्याच्या कमतरतेची जाणीव सुरुवात होते. देवा किती रे अन्याय करतोस. देव म्हणतो मग मी त्याला कलेक्टर करतो आणि तुला क्लर्क करतो. क्लॅरिटी नसल्यामुळे आम्ही अपेक्षा करतो. बरोबर आहे मित्रांनो.
जीवन खूप सुंदर आहे आणि क्लॅरिटी आणण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये स्थिर झालं पाहिजे. अनुभव हा जागृतपणे, एकदम जागृतपणे प्रत्येक गोष्टीचा अनुभव जागृतपणे करा. ज्यावेळेस तुम्ही जागृतपणे अनुभव घ्याल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामधली व्यर्थता कळेल, त्याच्यामधली सार्थकता पण कळेल. हनुमानाने जेव्हा सीता मातेने दिलेले हार फेकून दिला, चावून चावून दाणे काढून त्या मोत्याचा हार सीता माईने दिलेला, लक्ष्मीने दिलेला, तेव्हा त्याला क्लॅरिटी होती है ना. आम्ही तो ठेवून सुद्धा आम्ही समाधानी नाही, कारण आम्हाला क्लॅरिटीच नाही. हॅलो, या जगातली सर्वोत्कृष्ट गोष्ट जरी आम्हाला मिळाली तरी पण आम्हाला समाधान वाटत नाही, कारण आम्हाला क्लॅरिटी नाही. आम्हाला ती मिळवायची कशासाठी, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही जे प्राप्त करायला पाहिजे ते तुमच्याकडे ऑलरेडी आहे. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही विनाशाकडे ओढलेच जाणार नाही. मला सांगा, वस्तू आहे आणि माणूस आहे. तुम्ही त्या दोघांपैकी काय निवडाल, वस्तू की माणूस? का बरं? तो माणूस अशा अनेक वस्तू आणू शकतो तुम्हाला, पण ती वस्तू तुम्हाला अशी माणसं आणून देणार नाही. एका झाडाला किती सफरचंद लागले किंवा लागतील हे तुम्हाला कळेल का? नाही. पण एका सफरचंदामध्ये किती बिया आहे ते कळेल का नाही? तसं एका सफरचंदामध्ये किती बिया आहे हे तुम्ही मोजू शकाल, पण त्या बी मध्ये किती सफरचंद लपलेले हे तुम्ही मोजू शकता का? नाही. मग तुम्हाला जर क्लॅरिटी असेल तर तुम्ही काय निवडाल? बी. आणि क्लॅरिटी नसेल तर तुम्ही काय खात बसाल? मग तुम्ही जीवनामध्ये भोगाकडे आहे की त्यागाकडे आहे, हे त्याचं उत्तर आहे. मग त्यागात सफलता आहे, भोगामध्ये विनाश आहे, बरोबर आहे. हे करून पाहिल्यावर कळतं, पण करून पाहताना काय पाहिजे? जागृती पाहिजे. करताना जागृती पाहिजे. मग जागृती जर असेल, तुम्ही जागृत असाल, तुम्ही दुसऱ्याला जागे कराल. तुम्ही झोपलेले आणि त्याला सांगता का मी तुला सकाळी बरोबर उठवितो, तो तुमच्या भरोश्यावर त्याला फ्लाईट पकडायची आणि तो झोपेल, आहे की नाही. हा सकाळी उठल्यावर म्हणतो, अरे तुझी फ्लाईट गेली का काय, की जाणारच होत. आपण स्वतःचा विचार करावा की आपल्याला स्वतःला जर क्लॅरिटी नाहीये तर आपण दुसऱ्यांच्या क्लॅरिटीबद्दल बोलण्याला आपल्याला तो अधिकार नाही. आणि म्हणून सद्गुरूंनी सांगायचं आहे की आत्मविश्वासाच्या गोष्टी खूप केल्या जातात आज समाजामध्ये, ट्रेनिंगमध्ये. प्रोफेशनल्स खूप सांगतात की तुम्ही आत्मविश्वासाने जगा, आत्मविश्वासाने काम करा आणि क्लॅरिटीचे 3-13-9-12 वाजवा. नाही का नाही. आज सगळीकडे फसवणूक होते फक्त आत्मविश्वासामुळेच, फाजील आत्मविश्वासामुळे. आत्मविश्वासाची गरजच नाहीये. तुमच्याकडे जर स्पष्टता असेल तर, तुमची इंद्रिय जर स्पष्ट काम करत असतील तर तुम्हाला आत्मविश्वासाची बिलकुल गरज नाही. आणि हे उदाहरण आजपर्यंत हजारो लोकांनी शेकडो वेळा सिद्ध केलेलं आहे समाजामध्ये. तुमच्याकडे आत्मविश्वासापेक्षा तुम्हाला ज्ञानाची गरज आहे, बोधाची गरज आहे. आणि तो बोध जो आहे तो कर्मातून प्राप्त होतो, अनुभवातून प्राप्त होतो. म्हणून माणसाला कर्मात रमता आलं पाहिजे, फळात नाही. जो फळात रमला तो आत्मविश्वासाच्या रस्त्याने वाया गेला. जो कर्मामध्ये रमला त्याला माहिती मला कर्मातून अनुभव मिळणार. एक फार सुंदर उदाहरण आहे, मला वाटतं जम्मू काश्मीरच्या परिसरामधली घटना आहे. तिथे एक व्यक्ती मेणबत्त्यांचा व्यवसाय करायचा. म्हणजे असं डोळ्याने दृष्टी नाही तर काय व्यवसाय करायचा, तर त्याने मेणबत्त्यांचा व्यवसाय सुरू केला. मेणबत्त्यांचा व्यवसाय सुरू केल्यानंतर तो एवढ्या सुंदर सुंदर मेणबत्त्या बनवायचा. त्याने त्याच्यासारख्याच अंध लोकांनाच त्यांनी त्याच्या व्यवसायामध्ये घेतलं, ते सर्व प्रशिक्षण दिलं. त्याचं हे सगळं एका श्रीमंत कुटुंबातील मुलीने हे सगळं त्याचं धडपड बघितली आणि ती त्याच्यावरती फिदा झाली. श्रीमंत घरातल्या मुलीने आपल्या घरच्यांच्या विरुद्ध जाऊन त्याच्याबरोबर लग्न केलं आणि दोघांनी हा व्यवसाय अतिशय मोठा केला. मित्रांनो, हा व्यवसाय मोठा करण्यापूर्वी जेव्हा त्यांचा व्यवसाय काही लाखांमध्ये किरकोळ होता
एक संवेदनशील व्यक्तीने, समाजशील व्यक्तीने त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी एका प्रदर्शनामध्ये त्यांचे मेणबत्त्या मांडण्यासाठी स्टॉल दिला आणि त्यांच्या त्या स्टॉलच्या माध्यमातून पूर्ण त्या मेणबत्त्यांचा प्रसार झाला. अंबानी कुटुंबांपर्यंत ती बातमी पोहोचली आणि अंबानी कुटुंबियांनी त्यांना 51 लाख रुपयाचा चेक दिला. बघा, क्लॅरिटी बद्दल बोलतोय आपण. त्या माणसाने तो चेक नाकारला. गर्वाने, अभिमानाने नाही, तो चेक नम्रपणे नाकारला आणि म्हणे, अंबानी साहेब, मला तुमचे पैसे नको, कृपया हे पैसे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, मला कोणाची मदत नको. मग काय होय म्हणे, म्हणजे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये हजारो लोक, लाखो लोक काम करतात, मला त्यांची सेवा करण्याची संधी द्या आणि त्यांचं सगळ्यांचं जे काही खरेदी आहे ते आमच्याकडून करा. बघा, तुम्हाला ती गोष्ट आठवते एका स्त्रीची, जेव्हा एक साधू तिला प्रसन्न झाले, तिचे पती मरणार होते आणि ती आयुष्यामध्ये कधीच आई बनवू शकणार नव्हती. मी साधूंनी सांगितलं की तुला मी एकच वर देणार आहे, तू कुठलाही एक वर माग, मी प्रसन्न झालो. तू आई बनण्याचं स्वप्न इथं पूर्ण करू शकशील किंवा तुझ्या नवऱ्याला मी जिवंत करू शकतो, बस दोघांपैकी त्याचं आयुष्य मी वाचू शकतो, या दोघांपैकी तू एक वर माग. ती किती चतुर होती बघा. ती म्हणे, माझ्या नवऱ्याला जिवंत काय करू नका, फक्त मला एक आशीर्वाद द्या. म्हणजे काय आशीर्वाद द्या? अष्टपुत्री सौभाग्यवती. आशीर्वाद दिला. आता 8 पुत्र व्हायचे म्हणल्यावर नवरा जिवंत नको? चतुराई आहे, पण त्या चतुराईमध्ये देखील स्पष्टता आहे. मग ती जी व्यक्ती आहे, त्याचा आजचा जो व्यवसाय आहे तो 250 करोड रुपयाचा टर्नओव्हर, त्यांचा वार्षिक टर्नओव्हर. विचार करा तुम्ही, तेवढी ॲसेट त्यांच्याकडे. अंध व्यक्ती असून सुद्धा त्याच्याकडे स्पष्टता आहे. हे एक विडंबना नाही का? आजपर्यंत अंधाला माणसाचा रोडवर ॲक्सिडेंट झालेला नाहीये, त्याच्याकडे स्पष्टता आहे. पण डोळस माणसांकडे स्पष्टता नाहीये, कारण त्यांना हा भ्रम आहे की आम्हाला दिसतं. पण डोळे असून तुम्ही आंधळे आहात, कारण तुमच्या समोरून एक माणूस काहीतरी वस्तू घेऊन जातो, तुम्हाला कळत बी नाही. पण आंधळ्या माणसाच्या शेजारची वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. त्याचं प्रत्येक रोम रोम डोळ्याचं काम करतं. थोडीशी हवेमध्ये हालचाल झाली तरी त्याला कळते, एवढा संवेदनशील असतं. म्हणून आजच्या काळामध्ये आम्हाला एवढं शिकायचंय की स्पष्टता हे जीवनाचा पाया आहे आणि तो बोधातून प्राप्त होते आणि बोध तुम्हाला जागृत अवस्थेत केलेल्या कर्मातून प्राप्त होतो. आज आम्ही सगळे कर्म करतोय, परंतु सगळे बेहोशीमध्ये आहे, कुठल्या तरी नशेमध्ये आहे, कुठल्या तरी गणगणीमध्ये आहे, नैराश्यामध्ये आहे, मजबुरीमध्ये आहे. तुम्ही जर जागृत राहून आनंदाने संपूर्णपणे समर्पण घेऊन जरा प्रचंड उत्साहाने जर कर्म केलं तर त्यातून तुम्हाला बोध प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कर्मामध्ये रमणं हेच जीवन आहे, हे सद्गुरूंना सांगायचं आहे. आणि मग तुम्ही जर कर्मात रमलात तर तुम्हाला बोध प्राप्त होईल, बोधातून स्पष्टता येईल आणि स्पष्टतेतून तुमचं जीवन समृद्ध होईल, त्याला तृप्ती मिळेल. आणि तुम्ही जर हा रस्ता जर भटकलात तर तुम्ही आत्मविश्वासाच्या घातक मार्गाने जाल आणि स्वतःचा विनाश ओढवून घ्या. धन्यवाद.